मित्रांनो, येत्या 23 नोव्हेंबरला आपली महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि काहीच दिवस शेवटचे शिल्लक आहेत. त्याच्यामुळे अगदी कुठल्याच प्रकारे गोंधळून जायची आवश्यकता नाहीये, कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे की पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही ही परीक्षा कशी पास होऊ शकता. होय मित्रांनो, मी ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा डीप स्टडी जरी देखील आपला जरी झालेला नसेल तरी देखील तुम्ही ही परीक्षा अगदी सहजपणे फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होऊ शकता. मित्रांनो, त्यासाठी काय करावं लागेल, कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे सगळे नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओज मिळत जातील. आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक भरभरून नक्की करा मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेचं टेन्शन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा जे सेवेमध्ये असलेले शिक्षक आहेत अशा शिक्षक बांधवांना देखील आलेलंच होतं आणि त्यामुळेच आज मुद्दाम मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. मित्रांनो, परीक्षेसाठी अवघे काही दिवस देखील जरी शिल्लक राहिलेले असतील तरी कुठल्याही प्रकारचं डिटेल स्टडी देखील न करता आपण ही परीक्षा अगदी सहजपणे पास होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. आपण सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की हा जो पेपर 1 आहे हा 1 ते 5 साठी आपल्याला लागतो, हे आपल्याला माहितच आहे, प्राथमिक स्तर. आणि याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये काय काय आहे तर सगळ्यात पहिले आहे मराठी विषय, म्हणजे भाषा 1 तुम्ही प्रथम भाषा म्हणून मराठीला निवडू शकता. सेकंड लँग्वेजला तुम्ही इंग्लिश निवडू शकता मित्रांनो, किंवा मग कोणी हिंदी जर घ्यायचं असेल तर कोणी हिंदी देखील घेऊ शकते. आता समजा आपण ह्या ज्या भाषा आहेत ह्या अशा पद्धतीने निवडल्या, कोणी फर्स्ट लँग्वेज मराठी निवडली, सेकंड लँग्वेज इंग्लिश निवडली, आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जी भाषा निवडलेली आहे बघा मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की या पेपरमध्ये पेपर फर्स्ट होतो आणि पेपर 2 होतो, असे 2 पेपर होतात. पहिला पेपर 1 ते 5वी साठी असतो, प्राथमिक स्तरासाठी आपल्याला ही परीक्षा द्यायची असते. आणि याच्यामध्ये आपली प्रथम भाषा म्हणून कोणी मराठी निवडू शकते किंवा तुमची दुसरी भाषा असेल तर तुम्ही ती देखील निवडू शकता. त्याच्यानंतर सेकंड लँग्वेज निवडायची आहे मित्रांनो, कोणी हिंदी भाषा निवडू शकते तर कोणी इंग्लिश भाषा देखील निवडू शकते. मी मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा निवडल्या होत्या मित्रांनो. त्याच्यानंतर हा जो विषय आहे बाल विकास आणि अध्यापनशास्त्र, ज्याला आपण CDP असं देखील म्हणतो, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॅगॉजी, तर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडतात. परंतु काहीच गोंधळून जायची आवश्यकता नाही मित्रांनो, अगदी सहजपणे तुम्ही यामध्ये चांगले मार्क्स मिळवू शकता मित्रांनो. बघा कसं करता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी गणित देखील आहे, एकदम बेसिक लेवलचं गणितावरचे प्रश्न येतात मित्रांनो. आणि सगळ्याच्या सगळ्या ज्या काही गणिताच्या ज्या प्रक्रिया असतात, जसं की बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार किंवा बोर्डमास कंचे भागुभेव, या सगळ्या अशा संकल्पनावर आधारित प्रश्न नसतात. याच्यामध्ये उपयोजनात्मक असतात किंवा शिक्षणा संबंधित हे प्रश्न असे मॉडिफाय करून विचारलेले असतात. म्हणून याची उत्तरे देखील आपल्याला पेपर सोडवताना येतात मित्रांनो, म्हणून घाबरून जायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतरचा शेवटचा विषय याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये परिसर अभ्यास, म्हणजे 1ली ते 5वी या स्तरावर आधारित आपल्याला विज्ञानाचे प्रश्न याच्यामध्ये येतात मित्रांनो. आणि हे सायन्सच्या संबंधित जे काही बेसिक क्वेश्चन असतात ते देखील आपण सहजपणे सोडवू शकतो. मग आता हा झाला या पेपरचा अभ्यासक्रम. प्रत्येक जो विषय आहे त्याला 30 असे गुण आहेत आणि हे जे 5 विषय झाले याच्यामध्ये 30 गुणिले 5 150 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे 150 प्रश्नाला 150 गुण आहे. आणि वेळ आहे मित्रांनो आपल्याकडे 2.5 तास. बघा आता या 2.5 तासामध्ये हा पेपर सोडवायचा आहे, म्हणजे किती 60 आणि 30, 6 6 12 आणि हे 3 15, म्हणजे 150 मिनिटं आहेत मित्रांनो आपल्याकडे. आणि 150 मिनिटांमध्ये आपल्याला 150 प्रश्न सोडवायचे आहे. मग आता जर ऍव्हरेज काढलं आपण तर एका प्रश्नाला आपल्याला किती मिळणार आहे, एका प्रश्नाला 1 मिनिट मिळत आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या की आता समजा मराठी आहे, मराठीचा उतारा येतो आपल्याला, त्या उतार्यावर आपल्याला काही प्रश्न येतात. एक कविता येते, त्या कवितेवर आपल्याला काही प्रश्न येतात. मग फक्त प्रश्न वाचून उत्तर हे उतार्यामध्ये शोधायचे असतात. तर होऊ शकते उतारा वाचायला थोडासा वेळ लागला असेल, पण बाकीचे काही प्रश्न असतात, जसं समानार्थी शब्द लिहा, दिवस विरुद्ध काय रात्र,
लहान विरुद्ध मोठा. आता याला आपल्याला एका प्रश्नाला 1 मिनिट आहे, पण इथे 1 मिनिट लागला का? नाही. म्हणजे अशा जे काही आपले पॉझिटिव्ह स्ट्रेंथ सब्जेक्ट आहेत, जसं मराठी आहे, तर मराठीला तुम्ही 30 मिनिटं देण्याची आवश्यकता आहे का? नाही. तुमचा मराठी जास्तीत जास्त 15 मिनिटात किंवा 20 मिनिटांमध्ये सोडवून पूर्ण होऊन जातो, आहे की नाही? म्हणजे वेळ आपल्याला इथे वाचवायचा असतो, तर तुम्ही वेळ वाचवणं हे खूप गरजेचं आहे. मग जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुठे देऊ शकता? तर जास्तीत जास्त वेळ आपल्याला बालविकास आणि अध्यापन शास्त्राचे काही प्रश्न किंवा गणिताचे काही प्रश्न यांना देता येईल. आता हे सगळं करत असताना सगळ्यात अगोदर माझा तुम्हाला एक महत्वाचा एक म्हणजे विनंती राहील किंवा सल्ला राहील की तुम्ही अगोदर जेव्हा पेपर सुरू करणार आहे, तर पेपरच्या पहिल्याच पेजवर आपल्याला हे विषय क्रमाने दिलेले असतात आणि प्रश्न क्रमांक 1 पासून 30 पर्यंत हा विषय, प्रश्न 31 पासून पुढचे 60 पर्यंत तो दुसरा विषय. तर हे जे ना, हे पहिल्या पेजवरचं ही माहिती पाहणं गरजेचं आहे. काही काही वेळेस काय होते मुलांचं माहिती का, विषय निवडलेला असतो त्यांनी प्रथम भाषा मराठी आणि कोणाची द्वितीय भाषा जर मराठी असेल तर मग तुम्हाला ते पाहायचं इथे की फर्स्ट लँग्वेज मराठीवाला त्यांना प्रश्न कुठं आहे आणि किंवा द्वितीय भाषा मराठी ज्यांनी निवडला तर ते प्रश्न कुठे उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा मुलांचं हे कन्फ्युजन होते की ते सुरुवातीला दिलेले प्रश्न फटाफट सोडवत नेतात मित्रांनो, आणि मग काय होते की फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज मधला डिफरन्स त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून हे वाचून तुम्हाला सोडवायचं आहे. आणि सर्वात अगोदर काय करायचंय की तुम्हाला जे इझी प्रश्न येतात, इझी, आता हे बघा इझी प्रश्न हे कोणते आहेत की एकदा वाचल्यानंतर तुम्हाला त्याचं लगेच उत्तर क्लिक होते. ऑप्शन 4 तुमच्या समोर असतात आणि त्या 4 ऑप्शन पैकी लगेच तुम्हाला उत्तर लक्षात येते की नाही. मग ते असे पटापट सोडवत न्यायचे. समजा आता प्रश्न 1, 2, 3, 4 आहेत तुमचे, पहिला, दुसरा, तिसरा तुम्हाला सोपे गेले, पण चौथा प्रश्न तुम्हाला हार्ड वाटला. मग आता इथे चौथ्या प्रश्नाला तुम्हाला 5 मिनिट झाले, 10 मिनिट होत आले, तरी देखील तुम्हाला त्याचं उत्तर आठवत नाहीये. आता मराठीच म्हणून नाही सांगत मी, एखादा गणित सोडवताना तुम्हाला जास्त वेळ लागू शकते, तर त्यालाच जास्त वेळ देत बसायचंय का? अशी चूक करायची नाही. आता एखाद्या गणिताला जास्तीत जास्त वेळ जर तुम्ही देत असाल, एखाद्या प्रश्नाला जास्तीत जास्त जर वेळ तुम्ही देत गेले तर काय होणार नाही मित्रांनो, की तुमचा वेळ हातातून निघून जाईल ना. म्हणून आपल्याला वेळ निसटून जाऊ द्यायचा नाहीये आणि जिथे वेळ द्यायचा तिथे वेळ द्यायचा आहे आणि सोप्या प्रश्नांचा वेळ वाचवायचा आहे. मग आता सोपे प्रश्न तुम्ही मराठीचे 30 प्रश्न आहेत, समजा मराठीतले 1-2 प्रश्न तुम्हाला आले नाही, त्या प्रश्न क्रमांकाला तुम्ही गोल करा, सर्कल करा आणि पुढे जा. 5वा प्रश्न अटेम्प्ट करा, 6वा प्रश्न अटेम्प्ट करा, 7वा प्रश्न अटेम्प्ट करा आणि मराठी पूर्ण करा. आणि झालं की लगेच तुम्ही काय करायचं, त्या प्रश्नाच्या समोर समजा ऑप्शन आहेत ABCD, तर त्या ऑप्शनला तुम्हाला डार्क करायचं आहे. तर ही जी बारकोड सिस्टीम आहे, बारकोड म्हणजे हे जे डार्क करायची सिस्टीम आहे हे आपल्याला माहितच आहे. नवोदयच्या परीक्षा असतात, अशा अनेक प्रश्न, अशा अनेक स्पर्धा परीक्षा आहेत की ज्याच्यामध्ये अशी सिस्टीम आहे. तर हे तुम्ही काळजीपूर्वक करायचंय. जर समजा डार्क करताना प्रश्न क्रमांक 3चं उत्तर हे C आहे, परंतु चुकीने तुम्ही A ला डार्क केलं तर घाई गडबडीत आपला 1 मार्क गेला की नाही. मग अशा वेळेस तुम्हाला त्याचं टेन्शन येऊ शकते आणि टेन्शन आलं की काय होते की आपण हाताने चूक केली म्हणून आपण घाबरून जातो. मग परीक्षा सुरू असताना कोणत्याही परिस्थितीत अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो, कारण तुम्ही घाबरला की तुमचा पुढचा प्रश्न चुकणार, पुढचे प्रश्न चुकत गेले की तुमचे बाकीचे विषय चुकत जाणार आणि मग तुम्ही परीक्षेत येणारे प्रश्न देखील सोडवू शकणार नाहीये मित्रांनो. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स ठेवायचा आहे. चूक 1 झाली, 2 झाली, चला जाऊ द्या. आपल्याजवळ 150 प्रश्न आहेत आणि 150 पैकी तुम्ही 10 प्रश्न जरी चुकीचे सोडवले तरी 140 प्रश्न आपल्याजवळ बाकी आहेत, असा विश्वास ठेवायचा. चला जाऊ दे, 20 प्रश्न चुकले, अजून आपल्याजवळ 130 प्रश्न बाकी आहेत आणि आपल्याला ही पात्रता परीक्षा आहे. ही पात्रता परीक्षा फक्त पास करायची आहे. याच्यात मेरिट जरी आलो तरी आपण पात्रच ठरणार आहे आणि याच्यामध्ये पासिंग जरी आपण मिळवली, ओपनसाठी 90 मार्क्स घ्यायचे आहेत, 90 गुण घ्यायचे आहेत, आहे की नाही. आणि कॅटेगरीसाठी थोडं पण कमी गुण घ्यायचे, पण एकदम काठावर पास व्हायचं का नाही. आपण 100च्या वरच मार्क्स मिळवणार असा आत्मविश्वास ठेवा मित्रांनो आणि तुम्ही सहजपणे 100च्या वर मार्क मिळवणार आहे. हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे मित्रांनो, माझं तुम्हाला अश्युरन्स आहे. तुम्ही करू शकता, फक्त कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. बघा आता मराठी हा सोपा विषय आहे. पहिले मराठीचे सगळे प्रश्न सोडवून घ्या. याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता. तसंच इंग्रजी आहे, इंग्रजीमध्ये देखील पॅसेज असतो, सिनॉनिम्स असतात, अँटोनियम्स असतात.
त्याच्यानंतर जे काही फाइंड द एरर्स आहेत ते प्रकारचे प्रश्न असतात, आणि पॅसेज बेस्ड आहे, एखादी पोएम आहे त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन असतात. हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात, हे देखील आपण सहजपणे सोडवू शकतो. मग इथे इंग्लिश देखील तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करू शकता तुम्ही, किंवा 25 मिनिटांमध्ये इंग्लिश कंप्लीट करू शकता. मग आता बघा, 15 मिनिटात मराठी झाला, 25 मिनिटात इंग्लिश झाला, 15 आणि 25 किती झाले, 40 मिनिटांमध्ये आपण किती मार्क्स कव्हर केले, 40 मिनिटात आपण 60 गुण कव्हर केलेले आहेत मित्रांनो. आणि आता आपल्याकडे पुढचे हे जे आहेत 6 आणि 50, 110 मिनिटं बाकी आहेत. मग बघा आता याच्यामध्ये काय करतो आपण, पुढच्या जे काही जेवढा काही वेळ तुम्हाला लागला तरी वेळेवर कॅल्क्युलेट करत बसू नका. हे कधी होते, तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार. आता आपल्याला परीक्षेपर्यंत बरेच दिवस आहेत ना, तुम्ही डेली एक प्रश्नपत्रिका घ्यायची आहे आणि तिला वेळ लावून सोडवणं आवश्यक आहे. तुम्ही जर हे केलं नाही ना, तर परीक्षेत तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमणारच नाही मित्रांनो. कुठेही जा, ऑनलाईन टेस्ट घ्या, ऑनलाईन टेस्ट सोडवली तरी चालते, किंवा मग सरळ ऑफलाईन तुमची प्रश्नपत्रिका असते तिला टाइम लावा आणि सोडवा. आणि आपल्याला कोणत्या विषयाला किती वेळ लागतो याचे तुम्ही अभ्यास करा, त्याची नोंद घ्या. जास्तीत जास्त वेळ तुम्हाला गणित सारख्या विषयाला आणि यातले जे काही क्लिष्ट स्वरूपाचे प्रश्न आहेत ते सर्कल करत जायचं आहे. बघा 1 ते 150 प्रश्नापर्यंत तुम्ही सरळ क्रमाने जाऊ शकता. मराठी आला मराठी घ्या, इंग्लिश आला इंग्लिश घ्या, बालमानसशास्त्र आलं ते चालू द्या, येणारे प्रश्न पटापट सोडवत घ्या, आणि जे येत नाही त्याला सर्कल करा. आता उपपत्त्या पाठ करत बसू नका, आणि कोणते शास्त्रज्ञ कोणता शोध लावला, कोणते प्रयोग केले हे देखील पाठ करत बसू नका. समजा आलेच खूप सारे शास्त्रज्ञ, जास्तीत जास्त 3 नाही तर 4 मार्काला येतील, 5 मार्काला येतील, सोडून द्या. समजा आपल्या 150 पैकी असे अवघड प्रश्न आपण सगळे जास्तीत जास्त आहे की नाही, सर्व विषयातले 10 किंवा 20 प्रश्न जरी सोडून दिले तरी 130 गुण आहेत. 130 पैकी तुम्ही 110 120 मार्क सहज घेऊ शकता मित्रांनो. असे सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये, म्हणून कोणत्याही शिक्षक बांधवांनी निराश व्हायचं नाही, कॉन्फिडन्स गमवायचा नाही. तुम्ही सहज पास होऊ शकता. बट ओनली वन थिंग यू हॅव टू कीप इन युअर माइंड, अँड दॅट इज द टाइम मॅनेजमेंट. वेळेचं नियोजन व्यवस्थित ज्याला जमतलं त्याला ही परीक्षा सहज पास झाली मित्रांनो. बघा आता पुढे बालमानसशास्त्राच्या बाबतीतही तेच करायचंय, जे आपल्याला येतात. आता बघा त्याच्यामध्ये एखादी कंडिशन दिलेली असते की एखादा विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यासात त्याचं लक्ष लागत नाही, तर मग त्यांना तुम्ही रागावणार का किंवा त्यांना प्रोत्साहन देणार का, अशा स्वरूपाचे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन असतात. मग यातले मोस्टली काय करायचं, सकारात्मक ऑप्शन तुम्ही तिथे क्लिक करायचे आहे. ओनली सकारात्मक आहे ना, जे पॉझिटिव्ह आन्सर आहेत. मग आता प्रत्येक प्रश्नामध्ये सगळे पॉझिटिव्ह ऑप्शन जर असले तर जास्तीत जास्त मिळते जुळते ऑप्शन तिथे शोधायचे आणि तेच तुम्हाला उत्तर म्हणून क्लिक करायचंय मित्रांनो, म्हणजे त्याला डार्क करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही समोर जा. तुमचा हा देखील पेपर सोपा जाणार आहे. गणिताचे जे प्रश्न येतात पटापट सोडवा, आणि काही वेळखाऊ प्रश्न असतात. आता मुद्दाम पेपरामध्ये वेळखाऊ प्रश्न येणारच आहेत. या वेळखाऊ प्रश्नांना तुम्ही हँडल करा व्यवस्थित. त्यांना एक तर करा, आल्याबरोबर प्लेट करा, म्हणजे क्रिकेट सारखं आला प्रश्न दिलं उत्तर, टोले मारत नाहीये मित्रांनो, लॉजिकली आन्सर सोडवा म्हणत आहे मी. पण जर एखादा प्रश्न खूपच वाटतो की येतो मला, बघा आता काही बोर्ड मार्क्सचे क्वेश्चन असतात, लांबलचक पण असू शकतात ना, मग ते वेळ घेत असतात आणि मुद्दाम असे प्रश्न परीक्षेत टाकलेले असतात. तो समजायचा असतो. समजा असा तुमचा 55 नंबरचा प्रश्न आहे, तुम्हाला येत नाही, त्याला सर्कल करा, समोर जा. असं करत करत तुम्ही 150व्या प्रश्नापर्यंत जा. 150वा प्रश्न तुमचा सोडवणं झाला की तुमचा उरलेला वेळ बघा, आणि उरलेल्या वेळेमध्ये तुम्हाला हे जे अवघड प्रश्न आहेत त्याच्यापैकी गणित विषय सोडून बाकीचे पटापट तुम्हाला सोडवायचे आहेत. कारण याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, मुळीच नाहीये. तुम्ही कोणतंही उत्तर दिलं तर ते तुमचं उत्तरच ग्राह्य धरल्या जाणार आहे, त्याच्यामुळे मायनस मार्क्स तर होणार नाही. म्हणून उत्तर टिक करायचे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, 150 पैकी 150 तुमचे हे डार्क करणं झालेच पाहिजे. यातला कोणताही एकही प्रश्न तुम्ही रिकामा सोडायचा नाहीये मित्रांनो. 150 पैकी 150 है ना, ऑप्शन्स ब्लॅक करून यायचंच आहे, त्याच्याशिवाय सोडायचंच नाही. आणि जर समजा वेळच नाही उरला, तुमचे कोणाचे असते कंप्लेंट, तशी खनाखन त्याची उत्तरं तुम्हाला डार्क करायची आहेत. प्रश्नपत्रिका नाही पाहिली तरी चालते. म्हणजे काय होते, जेणेकरून न येणारे मार्क्स देखील तुम्हाला एखाद्या वेळेस त्याचे मार्क्स मिळून जातात मित्रांनो.
आता मी तुम्हाला अंदाजे टोले मारण्यासाठी मोटिवेट नाही करून राहिलो मित्रांनो, ही एक व्यवस्थित अभ्यासपूर्ण सिस्टमॅटिक काय पद्धत आहे पेपर सोडवण्याची. बरेच विद्यार्थी पेपर चालू असतात, क्रमाने जातात, जो एखादा प्रश्न आला नाही तिथे अडकतात आणि मग वेळ जातो आणि जसजसा वेळ जातो तसतसा येणाऱ्या प्रश्नांची संख्या आपली समोर लांबत जाते आणि मग आत्मविश्वास घसरतो आणि येणारे उत्तर देखील तुम्हाला आठवणार नाही. असं होऊ द्यायचं नसेल तर हेच फॉलो करा. आता हा झाला पेपर 1, याच्यामध्ये 5 विषय होते. पेपर 2 साठी देखील तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. बघा आता याच्यामध्ये मराठी 30 गुणाचा आहे, भाषा 2 जी काय असेल तुमची 30 गुणासाठी आहे, सीडीपी पण 30 गुणासाठी आहे. हेच कॉमन स्ट्रॅटेजी दोन्हीला फॉलो करा. आणि राहिला कोणाचा सामाजिक शास्त्र विषय असेल त्याला 60 मार्क आहेत. बघा 30 30 90 आणि 60 150 प्रश्न, 150 गुण आणि 150 मिनिटं. कोणाचं याच्यावरची विज्ञान किंवा गणित असं असू शकतं. मग तुमचं विज्ञान आणि गणित जरी असलं देखील तरी देखील तुम्हाला ही स्ट्रॅटेजी घ्यायची आहे. विज्ञानाच्या संबंधित देखील अशाच प्रकारचे प्रश्न येतात मित्रांनो. जसे इथे सामाजिक शास्त्र आहे, सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, पंचायत राज आहे, त्यांच्या संबंधित अभ्यास झालेला असते. कारण आपण ह्या ज्या परीक्षा दिलेल्या आहेत ना, ह्या परीक्षामध्ये आपला बेसिक स्टडी झालेलाच आहे आणि शिक्षक म्हणून आपण जे काही शिकवत असता शाळेमध्ये त्याच्यावर आधारितच प्रश्नांची ही स्वरूप असतात. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं हे खूप कठीण आहे, हे मनातून काढून टाकायचं मित्रांनो. आणि मोठ्या उमेदीने तुम्हाला परीक्षेला जायचंय आणि पहिल्या मिनिटापासून तर शेवटच्या मिनिटापर्यंत सोपे प्रश्न आधी सोडवा, ज्याचं उत्तर 80-20च्या रेशोमध्ये तुम्हाला वाटते, 80% हे वाटते व 20% हे वाटत आहे, तर तशा प्रश्नांसमोर काय करा, त्याचं उत्तर टिक करून ठेवा आणि सर्कल करा हवं तर. आणि जे अवघड प्रश्न आहेत त्याला टच करू नका. एकदम शेवटीच्या 150 प्रश्न पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला बघायचंय तुमचे 40 मिनिटं उरले आहेत का, 50 मिनिटं उरले आहेत का, आणि तेवढ्या मिनिटांमध्ये तुमचे राहिलेले प्रश्न एकदम शांत डोक्याने सोडवायचे. आणि हो, प्रत्येक जो विषय आहे 30 गुणांचा सोडवताना प्रश्नपत्रिकेवर छोट्या छोट्या टिक मार्क करा, जेणेकरून समोरचा इन्व्हिजिलेटर ऑब्जेक्शन घेणार नाही आणि तुमचा पेपर पूर्ण 30 गुण झाले, 30 प्रश्न सोडवले की तुम्ही थोडासा पॉज घ्या आणि उत्तरपत्रिकेवर तेवढे 30 प्रश्न डार्क करा. डार्क करत असताना बोट ठेवा. समजा 2 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं ऑप्शन सी उत्तर आहे, तर आपल्या जी आन्सर शीट आहे तिथे 2 नंबरवर जा आणि ऑप्शन सी वर बोट ठेवून हळूहळू तिला गोल करून घ्या. व्यवस्थित बोट ठेवून गोल करा, कारण गोल करताना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तिसऱ्या प्रश्नाच्या सी ला गोल केलं तर त्या दुसऱ्याचंही उत्तर गेलं आणि तिसऱ्याचंही उत्तर गेलं. हाताने मार्क जे इथं जातात तिथे माणसाचा आत्मविश्वास ढळतो आणि आत्मविश्वास ढळला की येणारे उत्तर पण आठवत नाहीत. आणि म्हणून तुम्हाला जर अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर मित्रांनो, मी ह्या काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नक्कीच फॉलो करा आणि तुम्हाला 100% मी सांगतो की तुम्ही हा पेपर पासच होणार आहेत मित्रांनो. आणि माझ्या तुम्हाला त्याच्यासाठी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा आहेत. आणखीन देखील तुम्हाला याविषयी काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा, मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक देखील करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला अशी प्रेरणा मिळत राहते. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.